जय भीम. नमो बुद्धाय. कोरोनाच्या महामारीने अख्ख्या देशामध्ये जे चित्र निर्माण झाल्याचे आपण बघतोय ते अत्यंत विदारक असं चित्र सगळीकडे दिसायला लागले. लाखो कामगार मोठ्या प्रमाणामध्ये हजारो किलोमीटर पायी चालताना आपण पाहतोय. अनेक लोक अनेक ठिकाणी अडलेले दिसत आहेत. एकूणच जर चित्र पाहिलं तर भांडवलशाहीनं या देशामध्ये काही विशिष्ट काही मुठभर लोक मोठी झालेली आणि असंख्य लोक ही अजूनही गरीब राहिलेली. म्हणजे काही मुठभर लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं एकत्रीकरण झालं, परंतु असंख्य लोक अजूनही दोन वेळचं अन्न त्यांना भेटत नाही आणि ते पायपीट करताना आपल्याला दिसत आहेत. असं चित्र आपण सगळीकडे पाहतोय. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर मार्क्स आणि बुद्ध यांच्या संदर्भामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 नोव्हेंबर 1956 काठमांडू येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये बुद्ध आणि मार्क्स याच्या संदर्भामध्ये जे विचार मांडलेत त्याचा सारांश मांडण्याचा आपण आज या ठिकाणी प्रयत्न करतोय. मार्क्स आणि बुद्धाचा जन्म इसवी सनाच्या पूर्वी 563 या वर्षातला, तर मार्क्सचा जन्म इसवी सन 1818 मधला. म्हणजे एकूणच दोघांच्या जन्मामधला जर अंतर पाहिला तर हा अंतर एकूण 2381 वर्षाचा. याचा अर्थ असा झाला की मार्क्स अत्यंत आधुनिक राजनैतिक आणि आर्थिक विचारांचा भाष्यवेत्ता आणि भगवान बुद्धाच्या संदर्भातला विचार केला तर बुद्ध अत्यंत प्राचीन किंबहुना अनेक धर्मसंस्थापक याच्यातला सगळ्यात जुना धर्मसंस्थापक भगवान बुद्ध. तरी पण या दोघांच्या विचारामधला जर विचार केला, दोघांच्या विचारात जर आपण पाहिलं तरी पण बुद्ध अत्यंत प्राचीन जरी असलं तरी त्यांचे विचार अगदी एखाद्या फुलासारखे टवटवीत असं आपल्याला जाणीव होते. अनेकांना विचार पडतो की बुद्ध आणि मार्क्स यांच्यामध्ये इतका प्रचंड कालानुरूपे अंतर असताना यांच्यामध्ये तुलना कशी होऊ शकते. साम्यवाद्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर साम्यवादी म्हणतात धर्म ही अफूची गोडी आहे. भगवान बुद्धाच्या संदर्भातला विचार करतात तर भगवान बुद्ध म्हणतात की धम्म ही जीवनाची पोळी आहे. कारण जगतात सगळेच प्राणी, पण मानवी जन्म जगण्यात बुद्धत्वाने आणि त्याच्या धम्माने जीवनाला एक आध्यात्मिक जो रूप दिला. आणि म्हणून बुद्धाचे जे तत्वज्ञान आहे ते बागेत उमललेल्या एखाद्या टवटवीत फुलासारखे इतक्या वर्षानंतर आज आपल्याला वाटते. साधारणतः बुद्धाचे नाव अहिंसेशी आणि करुणेशी जोडलं जाते. परंतु बुद्ध जर आपण पाहिलं तर अहिंसेच्या पुढे बुद्धानं जीवनाचं जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते फार मोठं आहे. धर्मातूनच्या चष्म्यातून जी मंडळी बघतात त्यांनी प्रभुत्व त्याचा एक डोळसपणे जर बुद्धाला पाहिला
तर बुद्ध अजूनही आपल्या सगळ्यांना जीवनातून असताना दिसतो. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा जीवनाच्या वास्तविकतेशी नाते जोडणारा, ईश्वर, आत्मा, स्वर्ग यांचे संबंध नाकारणारा, नीती हा बुद्धाच्या धम्माचा खरा आत्मा. जगाला सुखी करणे हे धम्माचे कार्य. हित संबंधाच्या कलहामुळे जगामध्ये दुःख निर्माण होते आणि अष्टांग मार्ग हा त्याच्यातला मुक्तीचा मार्ग असे भगवान बुद्ध म्हणतात. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता देते तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते. म्हणून दुःखाची कारणे नष्ट करणे हे बुद्धाचे तत्वज्ञान. तर मार्क्सच्या बाबतीत विचार केला तर तत्वज्ञानाचा हेतू हे विश्वाचे पुनर्निर्माण करणे आहे. आर्थिक शक्तीच इतिहास घडवतात. समाजाची विभागणी मालक आणि कामगार या वर्गात झालेली आहे आणि मालकाद्वारे कामगारांचे शोषण केले जाते. म्हणून कामगारांचे राज्य स्थापन करणे हा मार्क्सचा सिद्धांत आहे. शेवटी आपण जर विचार केला तर बुद्ध आणि मार्क्स यांच्या विचारामध्ये जे विचारांचे अवशेष शिल्लक राहते त्याच्यातले 4 साधारणतः भाग करता येतील. बाबासाहेबांनी त्या पद्धतीनं ते मांडलेत. आणि त्याच्यातलं म्हणजे तत्वज्ञानाचे कार्य ही जगाची पुनर्रचना करणे, वर्गावर्गामध्ये हितसंबंधाचा कलह आहे, संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाची पिळवणूक, आणि चौथा समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करणे. हे 4 विषय त्याच्यामध्ये उरतात. साधारणतः मार्क्सच्या विचाराचे आणि बुद्धाच्या विचाराचे या 4 संदर्भात जर विचार केला तर पहिला जो विषय आहे की तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे, बुद्ध म्हणतात त्याला धर्माचे कार्य हे जगाचं अस्तित्व शोधणे नसून जगाची पुनर्रचना करणे हे आहे. आता या दोन्ही विचारात जर आपण विचार केला तर एक लक्षात येते की साधारणतः मार्क्स आणि बुद्ध हे या विचारावर एक सहमती असल्याचं आपल्या निदर्शनास येते. दुसरा जो विचार आहे, की संपत्ती वर्गावर्गामध्ये हितसंबंधाचा कलह आहे, या दुसऱ्या मुद्द्याबाबत भगवान बुद्ध कोसलचे राजा जे प्रसेनजित होते त्यांच्यामध्ये आणि भगवान बुद्धामध्ये जो संवाद झाला होता त्या संवादाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. राजा प्रसेनजित भगवान बुद्धाला म्हणतात की आणखी असे की राजामध्ये, सरदारामध्ये, गृहस्थांमध्ये, पिता पुत्रांमध्ये, माता पिता पुत्रांमध्ये आणि अशा वेगळ्या वेगळ्या मित्रांमध्ये नेहमी कलह चालू आहे. आता या संदर्भात जर आपण विचार केला तर हा राजा प्रसेनजितचा त्यांनी जरी हे म्हटलं असलं तरी त्या काळामध्ये पण अशा पद्धतीचा समाजामध्ये कलह होता हे त्यातून प्रगट होते. आणि वर्ग कलहाबाबत बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन जर आपण विचारात घेतला तर त्यांचा जो अष्टांग मार्गाचा सिद्धांत आहे हा वर्ग कलहाचाच सिद्धांत आहे.
आणि वर्गकलह हेच दुःखाचं कारण आहे असं आपल्या लक्षात येते. त्याबाबत भगवान बुद्ध आणि पाठ्ठोपाद यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद परमपूज्य बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्ध पोट्टपादला म्हणतात, पोट्टपाद, मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले आहे, मी दुःखाचे मूळ कारण पण सांगितले आहे आणि या दुःखाचा अंत कसा होऊ शकतो हे पण मी सांगितलेले आहे आणि कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडविता येईल हे पण मी सांगितलेलं आहे. आता याची भाषा जरी वेगळी असली तरी पण त्याचा अर्थ जो आहे तो सारखा आहे. दुःख या शब्दाचा जर अर्थ आपण पिळवणूक जर घेतला तर मार्क्सांनी सांगितलेलं आणि बुद्धानं सांगितलेला ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ सारखा होतो, याच्यामध्ये आपल्याला अंतर दिसत नाही. तिसरा जो मुद्दा विशेषत्वानं लक्षात घेण्यासारखा आहे त्याच्यामध्ये जो आहे समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाची पिडवणूक, या संदर्भामध्ये भगवान बुद्ध आणि भंते आनंद यांच्यामध्ये जो संवाद झाला होता त्याचा संदर्भ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. आनंदाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात की जे कोणत्याही तऱ्हेची वा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल, मग ती कोणाचीही असो वा कोणत्याही गोष्टीची असो, तेथे कोणतीही मालकी नसल्यामुळे धनलोभ दिसून येईल काय? आनंद म्हणतात दिसून येणार नाही भगवान, आणि म्हणून आनंद हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे, लोभ असण्याचे कारण नाही. याचा अर्थ असा आहे की लोभामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कलह निर्माण होतो, संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे होतो. हा बुद्धाच्या सांगण्याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला दिसतोय. चौथा जो विषय आहे की समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करणे, समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. मला वाटते या मुद्द्यासाठी पुरावा द्यायची काही गरज नाही. भिक्षू संघाचे जर आपण नियम पाहिलेत तर भिक्षू संघ त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं आपल्या लक्षात येते. या नियमाप्रमाणे भिक्षू संघाला फक्त 8 गोष्टी बाळगता येतात आणि त्या 8 गोष्टी म्हणजे एक 3 वस्त्र त्यांच्या रोजच्या वापराचे, एक कमरबंद, एक भिक्षापात्र, एक वस्त्रा, एक सुई, एक धागा आणि एक पाणी गाळण्याचे फडके. आता या संदर्भामध्ये आपण जर साधनांचा विचार केला तर बुद्धाने जे प्रतिपादित केलेले जो समाजवाद घडवून आणणारी जी साधने आहेत ती अत्यंत निश्चित अशी साधने आहेत. त्याच्यातलं पहिला साधन जर पाहिला तर पंचशील. या आचरणाचा याच्यामध्ये समावेश करता येईल. जग हे दुःखाने भरले आहे आणि सत्य हा या धर्मतत्वाचा मूळ पाया आहे. दुःखाची कारणे कोणती असतील, माणसाचे दुःख त्याच्या दुराचरणातच आहे आणि त्यासाठी पंचशीलाचं आचरण करणे महत्त्वाचं आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. आणि त्याच्यासाठी कोणत्याही हिंसेपासून अलिप्त राहणे, चोरीपासून दूर राहणे, असत्य भाषणापासून दूर राहणे, कामवासनेपासून दूर राहणे आणि मादक पदार्थाच्या सेवनापासून सुरामेरयमज्ज दूर राहणे, माणसामाणसातील असमानता दूर करण्यासाठी भगवान बुद्ध अष्टांग मार्गाचा मार्ग सांगतात. हा दुसरा साधन, त्याच्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा
सम्यक व्यायाम, सम्यक आजीविक, सम्यक कर्मांत असे अष्टांग मार्ग. आणि तिसरा जो साधन भगवान बुद्ध सांगतात तो म्हणजे पारमिताचा सिद्धांत. दैनंदिन जीवनामध्ये 10 सद्गुणांचं आचरण करणे, त्याच्यामध्ये प्रज्ञा, शील, नैष्कर्म्य, ज्ञान, वीर्य, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा, या पारमितांचा सिद्धांत भगवान बुद्ध सांगतात. म्हणजे एकूणच जर पाहिलं आणि या साधनांच्या मूल्यमापन करताना आपल्या लक्षात येते, साधनांचं मूल्यमापन करताना हिंसा, बुद्ध अहिंसेच्या विरुद्ध होते, परंतु न्यायाच्या बाजूने होते. आणि तिथे न्यायासाठी जिथं आवश्यक असेल त्या ठिकाणी बळाचा वापर करण्यास बुद्धानं सहमती दाखवली होती. वैशालीचा मुख्य सेनापती सिंह सेनापती याच्यासोबत जो संवाद झाला होता त्याच्यावरून ते लक्षात येते. सिंह सेनापती भगवान बुद्धाला म्हणतात, भगवान अहिंसेचा उपदेश करता याचा अर्थ अपराधास दंड करू नये असा उपदेश करताय का, किंवा आम्ही बायका मुलांचे व संपत्तीचं रक्षण करण्यासाठी युद्धावर जाऊ नये असा त्याचा अर्थ होतो का. बुद्धाने त्यावर उत्तर दिले. बुद्ध म्हणतात, मी जो उपदेश केला त्याचा तो चुकीचा अर्थ लावलेला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि जो निरपराध असेल त्या माणसाची सुटका पण झाली पाहिजे. दुष्ट शक्तींना कुणीही शरण जाऊ नये. युद्ध असू शकेल पण तो स्वार्थी हेतूसाठी न होता तो न्यायासाठी झाला तर चालतंय. बुद्ध हिंसेच्या संदर्भात बुद्धाचा अर्थ जो होता तो अत्यंत व्यापक अशा पद्धतीचा आहे. एखाद्यावर अन्याय झाला असेल आणि त्याची सुटका करण्यासाठी जर एखाद्या ठिकाणी जर काही झालं तर त्याला हिंसा मांडता येणार नाही. बुद्धाचा अहिंसेचा अर्थ एकदम सरळ होता. त्याचबरोबर दुसरा जो साधनांचा मूल्यमापन करताना आपल्या लक्षात येईल की हुकुमशाहीच्या बाबतीमध्ये बुद्धाला कोणत्याही प्रकारची हुकुमशाही मान्य नव्हती. ते प्रजासत्ताक म्हणून जन्मले आणि त्यांचे महापरिनिर्वाणही प्रजासत्ताक म्हणूनच झाले. त्यांच्या कालखंडामध्ये 14 राज्यसत्ताक आणि 4 प्रजासत्ताक राज्य होती. त्याच्यामुळे बुद्ध हे एकूणच हुकुमशाहीच्या विरोधामध्ये होते असं आपल्या लक्षात येते. आता साधनांच्या मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर साम्यवाद्यांनी त्यांचे मौल्यवान जे साध्य आहे ते साध्य प्राप्त करताना किती लोकांचा बळी घेतला, किती लोकांच्या कत्तली केल्या, किती मौल्यवान वस्तू असतील, साधने असतील त्यांना नष्ट केली. याचा जर विचार केला तर एकूणच आपल्याला लक्षात येईल की याच्यापूर्वी जे क्रांती झाली त्याच्यामुळे अनेक लोकांचा बळी गेला, अनेक साधनं नष्ट झाली. म्हणजे आपल्याला साम्यवाद्यांनी जी क्रांती घडवली तर ती साध्य करण्यासाठी अनेक हिंसेचा वापर त्या ठिकाणी झाल्याचं आपल्या लक्षात येते. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये येतो की ही साधनं जी आहेत त्याच्यामध्ये बळ हे आलं. मग बळ हे कायम स्वरूपी टिकणारे साधन नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायमची हुकुमशाही म्हणून राज्याविषयी असलेला साम्यवादाचा सिद्धांत हा त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानातील एक कमकुवत दुवा असल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईलच. कारण बळ हे कायमस्वरूपी वापरता येत नाही आणि बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राहू शकेल का याची शाश्वती नाही. आणि म्हणून बळ काढून घेतल्यावर
एखादे राज्य कायम स्वरूपी राहू शकेल अशी गोष्ट म्हणजे धर्म. पण साम्यवादाला धर्म हा मान्य नाही. आणि म्हणून रशियात साम्यवादाचं स्वरूप आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी साम्यवाद होता, त्याच्यानंतर तिथला साम्यवाद संपल्यानंतर त्या ठिकाणची झालेली परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या एक लक्षात येते की मानवतेला केवळ आर्थिक मूल्यांची आवश्यकता नाही, तर आध्यात्मिक मूल्ये ही पण अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी धम्माची गरज आहे. मार्क्सवाद्यांनी किंवा कार्ल मार्क्सच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांनी त्यावेळेस जो स्टेटमेंट केला होती की धर्म अफूची गोडी आहे, हा कदाचित त्यांच्या काळामध्ये केलेला त्या स्थितीला धरून असलेला असेल, पण बुद्धाचा धम्म हा अत्यंत वेगळा आहे. कारण बुद्धाचा धम्म हा जीवनाचे तत्त्वज्ञान आणि जगण्याचे तत्त्वज्ञान सांगतो. आणि म्हणून बाबासाहेब 20 नोव्हेंबर 1956 रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये काठमांडू येथे त्यांनी जो बुद्ध आणि मार्क्स याच्या संदर्भात जो विचार मांडला, तो खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माची व्यापकता दाखविणारा आणि खरी अर्थानं जगणारा असा बुद्धाचा संदेश आहे. नक्कीच या उपदेशानं आपण सगळेजण या देशामध्ये पण बुद्धाच्या धम्मानं आपण सगळेजण जाऊया एवढीच अपेक्षा करतो आहे. आणि या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण सगळेजणांनी मिळून लढूया एवढी अपेक्षा करतो. परत आपल्या सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.